दुपारची वेळ असते. रेखा आपल्या ऑफिसमध्ये टेबलसमोर बसून आपले काम करत असते. तिला तिच्या बॉसचा कॉल येतो आणि तिला केबिनमध्ये बोलावण्यात येतं. रेखा देखील केबिनमध्ये आपल्या बॉससमोर जाऊन बसते. तिचे बॉस असतात कैलास धवन. हे कैलास धवन आता रेखाला म्हणू लागतात की आपल्या कंपनीसाठी डील घेऊन एक खूप मोठा क्लायंट येणार आहे आणि डील खूप मोठी आहे, त्यामुळे ही डील आपल्याला मिळालीच पाहिजे. क्लायंट मलेशियामधून येणार आहे, फक्त त्या क्लायंटला खुश करावं लागणार आहे. रेखा म्हणते की खूप चांगली गोष्ट आहे, कंपनीची चांगल्या पद्धतीने तरक्की होईल. त्यानंतर कैलास धवन म्हणतो की सर्व काही ठीक आहे, मात्र ही गोष्ट इतकी सोपी नाही. रेखा म्हणते की का? तर हा कैलास धवन म्हणतो की जो क्लायंट मलेशियावरून येणार आहे तो कायद्याचा खूप सक्त माणूस आहे. त्याची फक्त एकच कमजोरी आहे की त्याला सुंदर महिलांचे मुलींचे आकर्षण आहे. नाड्याचा ढिल्ला माणूस आहे आणि त्याचाच फायदा हा आपल्याला घ्यायचा आहे. आता रेखा त्या ठिकाणी गडबडते. रेखा म्हणते तर मग नक्की आपल्याला काय करावं लागेल? तेव्हा हा कैलास धवन रेखाला म्हणतो की डार्लिंग, त्याला खुश करण्यासाठी या कंपनीमध्ये तुझ्यासारखी दुसरी सुंदर महिला नाही. आता हा कैलास धवन रेखाला डार्लिंग म्हणून हाक मारतो, म्हटल्यावरती यांच्यामध्ये काय होते हे तुम्हाला पुढे समजणारच आहे. आणि त्यानंतर या रेखाने स्पष्ट नकार देऊ नये म्हणून हा कंपनीचा जो बॉस असतो कैलास धवन, हा रेखाला म्हणतो की याबद्दल तू अजिबात टेन्शन घेऊ नको. मागे मागे कोरोना येऊन गेला, बऱ्याच लोकांच्या नोकऱ्या गेल्या, तुझी नोकरी अजून शाबूत आहे. आणि जर तू हा क्लायंट फसवण्यात कामयाब झाली, ही डील जर आपल्या कंपनीला मिळाली, तर कंपनीला करोडोंचं प्रॉफिट तर होईलच, मात्र ते झाल्यानंतर मी तुझं प्रमोशन करेल आणि आता तुला जी सॅलरी देत आहे त्याच्या डबल सॅलरी ही तुला मिळेल. आता रेखा थोडा विचार करून त्या ठिकाणी तयार होते आणि बॉसच्या सर्व गोष्टी मान्य करते. आता तिचा बॉस कैलास धवन हा तिला सांगतो की तू आता घरी जा आणि तुझ्या पतीला कसं तरी मनव, त्याला समजावून सांग की ऑफिसमध्ये काम वगैरे आहे आणि संध्याकाळच्या वेळी तू ये आणि रात्री आपण दोघे फार्म हाऊसवरती जाऊ आणि त्या क्लायंटला भेटूयात. आता ही रेखा घरी जाते. तिचा पती असतो, त्याला ती कसं तरी मॅनेज करते. संध्याकाळी ती आपल्या बॉसकडे कैलास धवनकडे येते. कैलास धवन आपल्या कारमध्ये रेखाला बसवतो आणि त्या फार्म हाऊसवरती जातो. रेखा कैलास धवनसोबत जशी फार्म हाऊसवरती जाते तसं गेस्ट रूममध्ये जाऊन डोकावून बघते, तर रेखा आश्चर्यचकित होते. कारण त्या ऑफिसमध्ये एक व्यक्ती नव्हता तर 3 व्यक्ती होते. एक मलेशियन व्यक्ती होता, दुसरा दुसऱ्या कंट्रीतील होता आणि एक इंडियन व्यक्ती होता. आता रेखा त्यांना खुश करण्यासाठी पहिले तर हाय हॅलो करते, त्यानंतर त्यांना सरबत वगैरे देते आणि जशी तिथून बाहेर येते तशी आपल्या बॉसला भेटते आणि बॉसला म्हणते की ही काय गोष्ट आहे, तुम्ही तर एक क्लायंट सांगितला होता, या ठिकाणी 3 क्लायंट आलेले आहेत. तर तिचा बॉस कैलास धवन म्हणतो की मला देखील एकच जण येणार आहे ही माहिती मिळाली होती, मात्र हा व्यक्तीसोबत 2 जणांना घेऊन आला. आता रेखा बॉसला म्हणते की आता काय करायचं, तर कैलास धवन त्या ठिकाणी हतबल होता. कैलास धवन म्हणतो की यांना आता तिघांनाही खुश करावं लागेल. रेखा पूर्णपणे त्या ठिकाणी तुटते आणि नकार देते. मात्र हा बॉस कैलास धवन तिला पुन्हा प्रमोशन आणि सॅलरी डबल करण्याचं आश्वासन देतो. तेव्हा रेखा निस्संकोच मनाने त्याला हो बोलते आणि त्यानंतर कैलास धवन आणि रेखा त्या रूममध्ये जातात. आता रूममध्ये ते चौघेजण होते आणि रेखा एकटी महिला होती. रेखा चौघांसाठी पॅक बनवते. चौघेजण दारू पिऊ लागतात. त्या ठिकाणी म्युझिक लावण्यात येतं. म्युझिकवरती चौघेही त्या रेखासोबत डान्स करू लागतात. आता रेखाने देखील ड्रिंक केलेली असते. रेखाला देखील नशा झालेली असते आणि डान्स करताना ते चौघेही तिला बॅड टच करत असतात. मात्र रेखाला हे सर्व आज रात्री सहन करावं लागणार होतं. आता जेव्हा यांचं नाचगाणे झाल्यानंतर सर्व थकतात, त्यानंतर सर्वांचं त्या ठिकाणी जेवण होतं आणि जेवण झाल्यानंतर त्या रूममध्ये ते चौघेजण होते आणि रेखाही त्या रूममध्ये गेली होती. आता रेखाला बघून चारही जणांनी आपले कपडे काढून टाकले होते. रेखा त्या चौघांना बघून घाबरत होती, मात्र आता तिच्याकडे दुसरा कोणताही पर्याय नव्हता. आणि त्यानंतर त्या ठिकाणी जे घडलं ते हैराण करणारं होतं. नक्की काय झाले होते, काय आहे संपूर्ण प्रकरण, पूर्ण सांगेल. बस व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. आजच्या आपल्या सत्य घटनेची सुरुवात होते उत्तर प्रदेशच्या गोरखपूर जिल्ह्यामधून. गोरखपूर जिल्ह्यामध्ये राहणारा केशव ज्याचं उच्च शिक्षण झालेलं होतं आणि तो मुंबईमध्ये राहून मल्टीनॅशनल कंपनीमध्ये काम करत होता. चांगल्या पद्धतीची त्याला सॅलरी होती, सर्व काही ठीकठाक होतं. केशवचं जसं वय झालं तसं त्याच्यासाठी त्याचे घरचे मुलगे बघू लागले. तर केशवसाठी रेखा नावाच्या या मुलीला पसंत करण्यात आलं. केशवने रेखाला पसंत केलं आणि रेखाने देखील घरच्यांची मर्जी राखून केशवला पसंत केलं. केशवचे आणि रेखाचे लग्न झाले. लग्न झाल्यानंतर काही दिवस केशव रेखाला घेऊन आपल्या गावी तिकडे गोरखपूर जिल्ह्यात घेऊन गेला.
आणि त्यानंतर तो पुन्हा आपल्या जॉबवरती इकडे मुंबईला येऊन रुजू झाला. मुंबईमध्ये केशव मल्टीनॅशनल कंपनीत काम करत होता. तो सकाळी कंपनीमध्ये जायचा, संध्याकाळी घरी यायचा. रेखा मात्र घरात फ्लॅटवरती एकटीच असायची आणि त्यामुळे रेखाला खूप बोर होत असायचं. रेखाचा बॅकग्राऊंड असा होता की केशवसोबत लग्नाच्या अगोदर रेखाचे अनेक अफेअर्स होते. रेखाला अनेक बॉयफ्रेंड्स होते. तिला वेगवेगळ्या पुरुषांसोबत ओळख करायला आवडत होती. आणि रेखा अगदी पुरुषांसारखीच ड्रिंक देखील करत होती. रेखा म्हणजे अगदी चंचल स्वभावाची आणि तिच्या मर्जीने जगणारी ही मुलगी होती. रेखाच्या घरामध्येही परिवारामध्येही सर्वात लहान मुलगी होती. तिची एक मोठी बहीण आणि 2 मोठे भाऊ होते. अशा सामान्य परिवारातून आलेली ही रेखा मात्र कॅरेक्टरलेस मुलगी. आता तिचा नवरा हा दिवसभर ड्युटीवरती जायचा. तिला घरी बोर होत होतं. त्यामुळे ही विचार करते की मला देखील जॉब केला पाहिजे. रेखाचं शिक्षण चांगलं झालेलं होतं. ती पतीला कन्व्हिन्स करते. पती तिला होकार देतो आणि त्यानंतर ही रेखा जॉब इंटरव्ह्यूसाठी या कैलास धवनच्या कंपनीमध्ये जाते. कैलास धवन हा रेखाची सुंदरता बघून तिला सिलेक्ट करतो. कारण कैलास धवन हा असा व्यक्ती होता ज्याला सुंदर महिलांचे आकर्षण होते. त्याच्या कंपनीमधील बऱ्याचशा महिलांसोबत मुलींसोबत त्याने उपभोग घेतलेला होता. आणि रेखाला देखील त्याने याच गोष्टीसाठी सिलेक्ट केलेलं होतं. आता रेखा देखील नियमित वेळेत आपल्या ऑफिसला येऊ लागली होती. सर्व कामे ती ऑफिसचे करू लागली होती. या कैलास धवनची तिच्यावरती नजर पडलेली होती आणि कैलास धवन हा तिच्या मागावरती होता. कधीतरी आपल्या तावडीत घेण्याच्या बेतात होता. कैलास धवन हा अनेक कामानिमित्त रेखाला आपल्या ऑफिसमध्ये केबिनमध्ये बोलावून घेत आणि तिच्यासोबत विविध प्रकारच्या गप्पा गोष्टी करत असे. रेखाबद्दल त्याने सर्व काही बॅकग्राऊंड घेतलेला होता. आणि या रेखाला देखील समजले होते. कारण ऑफिसमधील बऱ्याचशा महिला या बॉसबद्दल चर्चा करत असायच्या. तर रेखाला माहीत होते की आपला बॉस हा कोणत्या लेवलचा व्यक्ती आहे. आणि रेखा देखील त्याच लेवलची होती. त्यामुळे रेखा देखील त्याच्यासोबत हसून बोलत होती. आणि असं करता करता या कंपनीचा बॉस कैलास धवन आणि रेखामध्ये हे अफेअर सुरू झाले होते. आता कैलास धवन तिला कधी फार्म हाऊसवरती घेऊन जायचं, तर कधी हॉटेलवरती, कधी त्या लॉजवरती, तर कधी त्या रिसॉर्टवरती. रेखाच्या पती केशवला याबद्दल काही माहीत नव्हतं. आणि त्याच दरम्यान कोरोना चालू झाला होता. कोरोना सुरू झाला आणि त्या कोरोनामध्ये जो केशव होता, या केशवच्या वडिलांची तब्येत खराब झाली. त्यांना कोरोना झाला होता. त्यामुळे हा केशव आपल्या गावी गोरखपूरला निघून गेला होता. आणि जसा केशव गोरखपूरला गेला, रेखाही फ्लॅटवरती एकटी पडली. आणि हा जो कैलास धवन होता, याचं लग्न झालेलं होतं. याचे 2ही मुले फॉरेनमध्ये शिक्षण घेत होते. आणि त्यामुळे त्या मुलांसोबत त्याची पत्नी देखील फॉरेनमध्येच गेलेली होती. अचानक लॉकडाऊन लागले. कैलास धवन हा त्याच्या घरामध्ये त्याच्या बंगल्यावरती पूर्णपणे एकटा होता. आणि इकडे रेखाचा पती हा गोरखपूरला गेल्यामुळे तो देखील तिकडेच गावी अडकला होता. आणि रेखा देखील आपल्या फ्लॅटवरती एकटीच होती. आता जशी ही गोष्ट इकडे कैलास धवनला समजते की रेखा एकटीच आहे, तर कैलास धवन तिला आपल्या बंगल्यावरती येण्यासाठी सांगतो. रेखा म्हणते की लॉकडाऊन लागलेला आहे, मी तुमच्याकडे कसं येऊ शकते. तर कैलास धवनचं कॉन्टॅक्ट जबरदस्त होतं. कैलास धवन म्हणतो तू टेन्शन घेऊ नको, मी तुझ्यासाठी कार पाठवतो. आणि कैलास धवन कारमध्ये जाऊन रेखाला आपल्या घरी घेऊन येतो. कैलास धवनच्या घरी नोकर चाकर वगैरे काही नव्हतं. लॉकडाऊनमध्ये सर्व काही बंद होतं. आता त्याला रेखाची साथ मिळाली होती. रेखा ही दोघांसाठी जेवण वगैरे बनवायची. चहा नाश्ता सर्व गोष्टी व्हायच्या. आणि त्यानंतर दोघेही रासलीला करत असायचे. दोघांना बघणारं, लोकांना अडवणारं त्या ठिकाणी कोणी नव्हतं. आता हळूहळू लॉकडाऊन बंद झालं. कोरोना नियंत्रणात येऊ लागला. सर्वजण सर्व पहिल्यासारखं होऊ लागलं. मात्र या दरम्यान बऱ्याच जणांच्या नोकऱ्या गेल्या. आणि रेखाचा जो पती होता केशव, याची देखील नोकरी गेली. केशव हा पुन्हा मुंबईमध्ये आला. मात्र केशवने त्या नोकरीच्या जोरावरती एक कार घेतलेली होती, जी की लोनवरती होती. आणि फ्लॅट देखील घेतलेला होता. त्याच्या देखील किस्ती चालू होत्या. आता केशव पूर्ण उदास राहू लागला. डिप्रेशनमध्ये गेला. आता नोकरी तर गेली, हे सर्व लोन मी कसं चुकत करू. त्यामुळे हा केशव खूप जास्त ड्रिंक करू लागला. आणि रेखा देखील त्याला समजावू लागली की टेन्शन घेऊ नका, मी जॉबला आहेत, नक्कीच आपलं सर्व काही ठीकठाक होईल. अशा पद्धतीने दिवस जात होते. केशव हा घरी बसून असायचा आणि रेखा ही आपल्या ऑफिसमध्ये गेलेली असायची. आणि या कोरोनानंतर हा जो कैलास धवन होता, याच्याकडे तो मलेशियन क्लायंट येणार होता. आणि त्या क्लायंटला खुश करण्यासाठी याने रेखाला सांगितले होते.
रेखा जेव्हा तेथे गेली तेव्हा एक क्लायंट नसून ते तिघेजण आलेले होते आणि चौथा हा तिचा बॉस कैलास धवन होता. या चौघांनीही तिची हालत खराब करून टाकली होती. जणू काही रेखाच्या बॉसने कैलास धवनने तिला हा खूप मोठा धोकाच दिला होता. या चौघांनीही तिची लचके तोडले होते आणि रेखा त्या ठिकाणी पूर्ण असहाय्य झाली होती. जेव्हा सकाळ झाली, हे तिघेजण निघून गेले, तेव्हा ही रेखा 2 दिवस तेथेच पडून राहिली होती. इतकीच जास्त ती थकलेली होती. त्यानंतर रेखा ही आपल्या बॉसला बोलली की तुम्ही मला फसवलेलं आहेत. तुम्ही एक जण सांगून तिघांना बोलावलं होतं. तेव्हा हा बॉस कैलास धवन तिची माफी मागू लागतो आणि तिला म्हणतो की मला खरंच माहीत नव्हतं, इथे एक जण येणार आहे की तिघे येणार आहेत. आणि अशा प्रकारे तिला आश्वासन देतो की तुझी नक्की मी प्रमोशन करेल आणि तुझी सॅलरीही डबल करेल. आता रेखा देखील आपल्या बॉसवरती विश्वास ठेवते आणि 2-3 दिवसानंतर ती देखील ऑफिसला येऊ लागते. असेच दिवस जात असतात. सर्व काही पहिल्यासारखं ठीकठाक होतं. रेखा थोडी टेन्शनमध्ये देखील होती, कारण तिचा पती हा घरी बसून होता. तिला लोनचे हप्ते फेडावे लागत होते आणि ती प्रमोशन होण्याची वाट बघत होती. आणि तिचा बॉस कैलास धवन प्रमोशन करेल, सॅलरी वाढवेल असे सांगत होता. मात्र अजूनपर्यंत त्याने तसं काही केलेलं नव्हतं. आता अचानक एक दिवस कैलास धवनची पत्नी ही वादिवासी पोलीस स्टेशनमध्ये जाते आणि पोलिसांना सांगते की माझा जो पती आहे कैलास धवन, याचे अपहरण करण्यात आलेले आहेत आणि अपहरणकर्त्यांनी मला कॉल केला होता आणि त्यांनी 10 करोड रुपयांची मागणी केलेली आहे. त्यांनी सांगितलेलं आहे की जर पोलिसात गेली तर कैलास धवन याचा आम्ही मर्डर करून टाकू. पोलीस प्रकरणाला गंभीरतेने घेतात, त्यांना धीर देतात आणि त्यांना सांगतात की तुम्ही टेन्शन घेऊ नका, आम्ही आरोपींना लवकरात लवकर पकडू आणि कैलास धवन यांना काही होऊ देणार नाही. आता पोलीस कैलास धवनची कॉल डिटेल्स काढू लागतात. मात्र कैलास धवनच्या कॉल डिटेल्समधून त्यांना जास्त काही जाणवत नाही. ते कैलास धवनच्या ऑफिसमध्ये, कंपनीमध्ये जातात. तेथे सर्व महिलांबद्दल रेकॉर्ड तपासले जातात. तर पोलिसांना कैलास धवनबद्दल चांगली माहिती मिळते की कैलास धवन हा व्यक्ती कसा होता. अनेक महिलांसोबत संपर्कात होता. तर आता त्याचे संपर्क जास्तीत जास्त त्या रेखा नावाच्या महिलेसोबत होते. आता रेखाची कॉल डिटेल्स काढण्यात येते. तर पोलिसांना समजते की ही रेखा नेहमीच कैलास धवनसोबत असायची. फार्म हाऊसवरती जायची, इकडे तिकडे फिरण्यासाठी जायची, शॉपिंग करून घ्यायची. अशा सर्व गोष्टी पोलिसांसमोर आल्या कॉल डिटेल्सच्या आधारावरती. आणि रेखाला विचारपूस केल्यानंतर मात्र कैलास धवनच्या अपहरणामागे रेखाचा हात असल्याचं हे पोलिसांना अजिबात जाणवत नव्हतं. आता पोलीस परेशान होते की नक्की कैलास धवनचं अपहरण केलं कोणी. पोलिसांनी अनेक सीसीटीव्ही फुटेज तपासल्या. पोलिसांनी रेखाच्या सीसीटीव्ही फुटेज तपासल्या. तर रेखा ही नियमितपणे आपल्या घरी फ्लॅटवरती जात असायचे आणि फ्लॅटवरून इकडे ऑफिसला येत असायची. तिच्याबद्दल काहीही वेगळं पोलिसांना जाणवत नव्हतं. पोलीसही नेहमी कंपनीमध्ये चक्कर मारत होते, इकडून तिकडून डिटेल्स घेत होते. मात्र पोलिसांकडून एक क्ल्यू राहून जात होता. पोलिसांनी आता कंपनीमधील सर्व महिलांचे सोशल मीडिया अकाउंट चेक करण्यास सुरुवात केली. तर त्यामध्ये एक व्यक्ती पोलिसांना संदिग्ध जाणवली, संशयास्पद जाणवले. पोलिसांनी त्या व्यक्तीला उचलले, आपल्या आदिवासी पोलीस स्टेशनमध्ये आणले आणि त्याची चौकशी सुरू केली. ती व्यक्ती दुसरी तिसरी कोणी नाही तर ती रेखाच होती. आता रेखाला जेव्हा सक्तीने चौकशी करण्यात आली तेव्हा रेखा पोलिसांच्या सक्तीपुढे तुटली आणि आपली संपूर्ण कहाणी ही पोलिसांना सांगू लागली. रेखा पोलिसांना सांगत होती की तिच्या बॉसने तिला कसे फसवत आणले, तिचा कसा उपभोग घेत आला आणि तिला प्रमोशन करून देईल म्हणून तिच्यासोबत 3-3 जण आणून असे वाईट कृत्य त्याने केले. तिथपर्यंत सर्व काही ठीक होतं. रेखाला एकच गोष्ट पाहिजे होती, प्रमोशन आणि सॅलरीमध्ये बढोतरी. मात्र तिचा बॉस आता पूर्णपणे पलटून गेला होता. रेखा जेव्हा त्याला म्हणत होती की माझी सॅलरी वाढवा, प्रमोशन वाढवा, तेव्हा तिचा बॉस बोलत होता की कोरोनामुळे सर्व नुकसान झालेलं आहे, तुझी सॅलरी ही पुढे चालून वाढवू. आणि हीच गोष्ट रेखाला आवडत नव्हती, कारण तिकडे बँकवाल्यांची कॉल त्यांना येत होती. तिचा पती परेशान होता, डिप्रेशनमध्ये होता. त्यामुळे रेखा पूर्णपणे त्रस्त झाली होती. तिला बॉसचा खूप राग येत होता. आता अखेर रेखा एक दिवस आपल्या पतीला तिच्यासोबत घडलेली संपूर्ण कहाणी सांगते.
केशव जेव्हा आपल्या पत्नीबाबत ही गोष्ट ऐकतो, केशव त्या ठिकाणी खूप चिडतो आणि तो रेखाला मारहाण करतो. मात्र रेखा त्याचा मारही खाऊन घेते आणि त्यानंतर त्याला शांत करते आणि त्याला म्हणते, जे झाले ते झाले. माझी चूक होती. मी तुम्हाला धोका देत होते, फसवत होते. मात्र कशासाठी? तर आपलं हे लोन वगैरे सर्व चुकतं करण्यासाठी. मात्र मला या बॉसने पूर्णपणे फसवलेलं आहे. आणि त्यानंतर केशव आणि रेखा हा प्लॅन बनवतात. केशव गोरखपूरमधील 2 व्यक्तींना कॉल करून बोलावून घेतो आणि असा प्लॅन बनवल्यानंतर रेखा नियमितपणे आपल्या ऑफिसमध्ये जाते. आणि ऑफिसमध्ये गेल्यानंतर तिचा बॉस कैलास धवन हा ऑफिसमध्ये थोडा उशिरा येत असायचा. त्यामुळे ऑफिसमध्ये गेल्यानंतर ही रेखा आपल्या बॉसला कैलास धवनला कॉल करते आणि त्याला सांगते की मला तुम्हाला फार्म हाऊसवरती भेटायचं आहे. आज माझी इच्छा आहे. कैलास धवन देखील तयार होतो आणि तो त्या फार्म हाऊसवरती जातो. मात्र रेखा फार्म हाऊसवरती गेलेली नसते. रेखा ही इकडेच आपल्या ऑफिसमध्ये आलेली असते. त्यामुळेच कदाचित रेखावरती पोलिसांचा संशय येत नव्हता. आणि रेखा ही आपल्या पतीला जर कॉल करायचा असेल तर ती व्हॉट्सॲप कॉलिंगचा यूज करत होती. त्यामुळे रेखाची लोकेशन देखील सापडत नव्हते. जसा कैलास धवन तिकडे फार्म हाऊसवरती गेला तसं रेखाने तिच्या पतीला आणि त्या दोघांना आधीच सांगून ठेवलं. ते तिघेजण अगोदरच फार्म हाऊसवरती उपस्थित होते. जसा कैलास धवन तिथे गेला त्या तिघांनी कैलास धवनला उचलले आणि त्याला कारमध्ये बसवून गोरखपूरला घेऊन गेली. तिथे त्याला पकडून ठेवण्यात आलेले होते आणि त्याच्या पत्नीला कॉल करून धमकी देण्यात आलेली होती की 10 करोड रुपये पाहिजेत. जर पोलिसात गेले तर कैलास धवनची हत्या करून टाकू. तिची पत्नी मात्र जेव्हा पोलीस स्टेशनमध्ये गेली, इकडे रेखाला माहीत झाले. रेखाने आपल्या पतीला व्हॉट्सॲप कॉलिंग केली आणि सांगितले की ती पोलीस स्टेशनमध्ये आहे. तर आता केशव आणि ते दोघंजण पूर्ण घाबरले, कारण त्यांना माहीत होते की कैलास धवनने आपल्या तिघांचाही चेहरा बघितलेला आहे आणि कैलास धवनला फार्म हाऊसवरती येण्याचा कॉल रेखाने केला होता. त्यामुळे कैलास धवन हा संपूर्ण पोलिसांना सांगेल आणि आपण चौघेही जण फसल्या जाऊ. त्यामुळे हे तिघेजण घाबरून कैलास धवनची त्या ठिकाणी हत्या करतात आणि त्याला एका संदिग्ध ठिकाणी नेऊन दफन करून टाकतात. आता रेखाकडून पोलीस जेव्हा हे सर्व ऐकतात, आदिवासी पोलीस स्टेशनमध्ये संपर्क साधण्यात येतो. तेथील पोलीस टीम तैनात करण्यात येते. येथून एक पोलीस टीम जाते आणि आरोपींना त्या ठिकाणी उचलण्यात येते आणि त्यांच्या निशाणदेहीवरती त्या ठिकाणी जेव्हा जातात तेव्हा दफन केलेला कैलास धवनचा मृतदेह त्या ठिकाणी आढळून येतो. अशा पद्धतीने पोलिसांनी या चौघांना अटक केली आणि चौघांविरुद्ध गंभीर कलमंत अंतर्गत गुन्हा दाखल केला. मित्रांनो, या ठिकाणी कैलास धवन याची हत्या झाली ही याच्याच खोडीमुळे झाली. याला अनेक महिलांचे आकर्षण होते. महिलांचा हा उपभोग घेत होता. महिलांसोबत नको ते कृत्य करत होता. त्यांना एक प्रकारे फसवत होता की तुझं प्रमोशन करेल, तुझी सॅलरी वाढवेल. मात्र त्याचं मन भरल्यानंतर, उपभोग घेतल्यानंतर तो त्या गोष्टीला नाकबूल जात होता. त्याने दिलेलं आश्वासन तो पूर्णपणे मोडत होता आणि याच गोष्टीचा राग रेखाला आला होता आणि त्यामुळे रेखाने ही गोष्ट केली होती. आणि रेखा जी होती ही देखील अगदी कॅरेक्टरलेसरी होती. ही पैशांसाठी, ऐशोआरामासाठी अशा विविध प्रकारच्या पुरुषांच्या शोधात असायची आणि ती या बॉसच्या संपर्कात होती, याच्या संबंधात होती. अशा पद्धतीने रेखाला तिच्या कर्माचं फळ मिळालं. कैलास धवन याला देखील त्याच्या कर्माचं फळ मिळालं. मित्रांनो, या प्रकरणामध्ये कोणाची चूक होती? आपले मत कमेंट सेक्शनमध्ये नक्की मांडा. या व्हिडिओचा माझा उद्देश कोणाच्या भावना दुखावण्याचा किंवा अश्लीलतेचा प्रसार करणे नाही, तर सत्य घटना आपल्यापर्यंत पोहोचवणे आणि आपणपासून आपणास जागरूक करणे आहे. समाजात मोठ्या लोकांमध्ये देखील अशा घटना घडत असतात आणि आपल्या सामान्य लोकांमध्ये देखील असं घडत असतं. त्यामुळे प्रत्येकाने सजग आणि सावध राहणे ही काळाची गरज बनली आहे.